राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित कोपछडे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचाळ फाटा येथे लावण्यात आलेल्या बॅनरचे अज्ञातांकडून फाडून चिंध्या करण्यात आल्या। विशेष म्हणजे लोहगाव जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून इच्छुक असलेल्या श्रावण पाटील भिलवंडे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले होते। भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित कोपछडे यांचा वाढदिवस दिनांक 23 सप्टेंबरला होता। त्यानिमित्त बिलोली तालुक्यातील चिंचाळा आणि भोसी फाटा येथे लोहगाव जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेल्या नायगाव तालुक्यातील भाजपचे नेते श्रावण पाटील भिलवंडे यांच्याकडून सदरील बॅनर लावण्यात आलेले होते। या बॅनरचे दुसऱ्याच दिवशी अज्ञात व्यक्तीकडून दोन्ही बॅनर पूर्णपणे फाडण्यात आले। तेवढ्यावरच न थांबता बॅनरचे तुकडे तुकडे करून बांबूसहित उकडून टाकण्यात आले। यावरून भाजपविषयी किंवा बॅनरवरील कोणत्या तरी व्यक्तीविषयी राग व्यक्त करण्यात आल्याचं दिसून येत आहे। यावर भाजपा तालुका अध्यक्षांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता तालुका अध्यक्षांनी फोन उचलला नाही, तर बॅनरवर प्रमुख शुभेच्छुक असलेल्या श्रावण पाटील भिलवंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्या घटनेविषयी मला अजून काही माहीत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले। त्यानंतर काही वेळानं भिलवंडे यांनी परत फोन लावून तो बॅनर वाऱ्याने पडलेला आहे असं सांगितलं। भिलवंडे यांनी जरी असं सांगितलं असलं तरी बिलोली तालुक्यात काल न हवा न पाणी कुठलं वातावरण खराब होतं, परंतु बॅनरवरील व्यक्ती किंवा भाजपाविषयी वातावरण खराब असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे। प्रतिनिधी दादाराव इंगळे, NTV न्यूज मराठी, बिलोली, नांदेड।